कोल्हापूर विमानतळ परिसरामधला रस्ता खुला करण्यासाठी तामगावचे ग्रामस्थ हे अत्यंत आक्रमक झाले होते आणि या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विमानतळाच्या गेटवर धडक मारत आंदोलन केले। पर्यायी रस्ता करून दिला नाही तर भिंत पाडून टाकण्याचा इशाराही या संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं त्यावेळी रस्ता विमानतळाच्या हद्दीमध्ये आला। विमानतळ प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवलाय। कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधण्यात आली आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांना तब्बल 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोठी पायपीट सुरू आहे। प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कोणीही चर्चा केली नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ बाचाबाची पाहायला मिळाली। रस्ता आमच्या हक्कात आहे, याने अमानुषपणे रस्ता बंद केलाय। प्रशासन व्यक्ती करते भेटते विमानतळ माणसासाठी तर रोड पण माणसांसाठी आहे। रोड खुला करा ना तुम्ही। आम्हाला आजचा रस्ता चालू करून दिलाच पाहिजे। किती दिवस झाले बंद आहे रस्ता? जवळ 15 दिवस झाला बंद आहे रस्ता आमचा। आम्हाला 20-25 किलोमीटर अंतर लांब पडतंय, लहान मुलं घेऊन यायला लागतंय। या पोलिसांनी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी हाल होते म्हणून आमच्यावरती अतिक्रमण करायला लागल्यात, तर आमच्या लहान मुलांना शाळेला जाण्याला त्रास होतोय। रोड चालू करा म्हणतोय तर चालू करण्यात आल्यात। ही दादागिरी पोलिसांची का सहन करायची? आता आम्ही यांना निवेदन देणार, त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही बांधलेली भिंत पाडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।